लिंबू सरबत घ्या, बरं वाटेल. आई तू कधी आला? ब्रश आहेत बघ तिकडे. कोण ही? काय पद्धत आहे वागण्याची मुकुंद? आता तरी खरं सांग मोहिनी, सांग हा काय प्रकार आहे? अरे कधीपासून तेच सांगायचा प्रयत्न करते मी, आता काय वेगळं सांगू? अगं आज प्रोड्युसर समोर तुझी बाजू घेऊन तोंडावर पडलो मी. अख्खी दुनिया फोन ट्राय करते आरके सरांना, पण त्यांनी तुझाच कॉल कसा काय उचलला? हा सांग ना, काय सीन आहे तुझा आणि आरके सरांचा? कसला सीन? आणि का तू मला परत परत तेच प्रश्न विचारून त्रास देतोयस? मी त्रास देतोय तुला? मी तुला त्रास देतोय? आणि मला जो त्रास होतोय त्याचं काय? काल सेटवर आलो होतो तेव्हा आरके सरांच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतोस तू. ओझी झाली होतीस तू आरके सरांसोबत. मी विचारलं का काही? इथेच चुकलास ना तू. का नाही विचारलंस? काल तूही होतास, मीही होते आणि आरकेही होते. तिथे विचारलं असतंस ना तर तिथेच उत्तर दिलं असतं मी, कारण माझ्या मनात कुठलंही पाप नाहीये. काल आरके सर डिस्टर्ब होते, त्यांना आधाराची गरज होती. त्यांना वाटलं माझ्याशी शेअर करावंसं, आणि एक मैत्रीण म्हणून मी ते सगळं ऐकूनही घेतलं. त्याचा हा असा अर्थ काढलास तू? सॉरी, पण त्यांनी तुझाच कॉल उचलला. हे बघ, तुला त्यांच्याबद्दल काही वाटत नसेल, पण त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत असेल तर नाही. बघ ना, पुन्हा एकदा फोन लावून बघ ना त्यांना. म्हणजे उचलला तर विचार, काय कुठे आहेत ते, कधी येणार आहेत शूट करायला? म्हणजे हा सगळा राघवचा प्लॅन आहे? मुद्दाम करतोय तो? राघव नव्हता आधी असा. हो, पण तो कुणामुळे असा झाला हे तुलाच सांगू मी परत. कम इन. मॅम एक मिनिट. ज्युनियर आर्टिस्टची रूम ही नाही आहे. गेट आउट. ज्युनियर आर्टिस्ट? नाही मॅम, मी कार्तिकी महेंद्र. कोण? मोहिनीची मोठी बहीण. हा, सावत्रा. ये. हा. आपल्या फिल्ममध्ये राघवच्या बहिणीचा रोल करते. हा मॅम, ऍक्च्युली ना माझे 8 सीन्स होते, पण आता 2च सीन्स आहेत. त्याच्यात डायलॉग पण नाहीये आणि असं फर्निचर सारखी मी उभी आहे. कुठल्या बावळटाने माझे सगळे सीन्स कापून टाकले, मूर्ख माणूस. आणि अजिबात त्याला कॉन्टेंटचा सेन्स नाहीये बेअक्कल. मस्त, छान चाललंय. पूर्ण फॅमिलीलाच घेतलंय का फिल्म मध्ये? आरके रोजगार हमी योजना. गुड. राघव कुठे आहे? तुझ्या बहिणींनी काही सांगितलं नाही वाटतं तुला? नाही, मला नाही माहिती. मी माझं प्रोडक्शनच्या गाडीत आले माझी, आणि त्याच्यानंतर मोहिनी घरातून कुठे गेली नाही माहित. आणि आरके सर कुठे गेले तेही नाही माहित. तिला त्रास देऊ नकोस. मोहिनी तिची बहीण असली तरी फार काही बरं नाही त्यांच्यात. ओ आय गेट इट. म्हणून मगाशी तिला मी एवढं बोलत होते तेव्हा तू मध्ये काही बोलली नाहीस. आय लाईक इट. डोंट वरी, तुझे जे काही सीन्स वगैरे असतील ते करेन ऍड मी. रिअली? थँक्यू सो मच मॅम. लक्ष द्या प्लीज मॅम. थँक्यू मॅम. बस झालं काम. गेट आउट. म्हणते गेट अप. थँक्यू मॅम. लक्षात ठेव. बाय मॅम. थँक्यू. बाय. टेक केअर.
कशी आहे ही? मोहिनीच्या घरातली माझी स्पाय. ही एनिवे, राघवचं काय करायचं? कुठे आहे तो? आपण पोलिसांना इन्फॉर्म करूया. पोलिसांना इन्फॉर्म करायचं नाही. राघव पुन्हा दारू प्यायला लागलाय हे जर मीडियाला कळलं ना, तर त्याची इमेज आणि तुझी फिल्म सगळंच बदनाम होईल. आणि ते मलाही चालणार नाही आणि तुलाही. बरोबर? त्यामुळे पोलिसांना कळवायचं नाही. राघव येईल. डोंट वरी. सावकाश. हो हो तू सावकाश. तुझ्या ना जीवाला थंडक नसते हा शालू अजिबात. ती कामचू मुंगी असते ना बारीकशी, तसा दिवसभर तुला काम 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 पाहिजे. हा मोहिनी काय सांगून गेली होती? दिनभर आराम करणार बोली थी ना. अगं हो, पण आता सामान संपले त्याला काय करणार? अरे 10 मिनिट में आता है सब ऑनलाईन. काय गरज एवढी मगजमारी करायची? केवढा पाऊस आहे बघ शालू. तुला माहितीये ना मला ऑनलाईन सामान मागवलेलं अजिबात आवडत नाही ते आणि विनाकारण 20-30 रुपये चार्जेस लावतात. ते कसं आपलं आपण डोळ्यांनी बघून समक्ष सगळं आणू शकतो ना सामान. समक्ष सगळं वाळवायला लागणार आहे घरात जाऊन. हा चल. एक मिनिट पिंकी, ही गाडी ओळखीची नाही वाटत आहे तुला? ए ही तर आरके सरांची कार आहे ना? अगं बाई खरंच की. मग आपल्या चाळीत काय करते आरके सरांची गाडी? आज कोणीतरी दिसतंय, चल बघूया. हो पण आज शूटिंग होतं ना त्यांचं. अरे हा शूटिंग था आज. ये क्या कर रहे हैं? हो नाही तर आरके सर इथे. आरके सर, ओ आरके सर शूटिंग आहे ना शूटिंग. इकडे कुठे आलात? आरके सर उघडून बघते. तू पकड जरा. ड्रायव्हर वगैरे कोणी नाही का? आरके सर उठा. आरके सर, ओ आरके सर शूटिंग आहे, उठा ना. काय झालंय? अरे बापरे, बेशुद्ध आहेत का? काय झालंय? लाव फोन लाव. आणि फोन स्पीकरवर ठेव. मलाही कळू दे की फोन उचलतायत की नाही. म्हणजे तुला वाटतं मी खोटं सांगेन? अरे बाकीच्यांचा जाऊ दे, तुलाही विश्वास नाहीये का माझ्यावर? ठीक आहे. बघितलंस, उचलतायत फोन माझा. मिटल्या सगळ्या शंका तुझ्या? संपले असतील ना सगळे प्रश्न? फोन उचलला असता तर लगेच बोलला असतात आमच्यात काहीतरी आहे म्हणून. उचलला फोन. आरके सर. हॅलो मोहिनी बाळा. आई. हो बाळा, मी आई बोलते तुझी. आई तुझ्याकडे कसा आला त्यांचा फोन? बस आरामात. आरके सर. काय झालं? आरके सर अहो डोळे उघडा ना. ऐका ना, मी काय म्हणजे आपण डॉक्टरांना बोलूया का? त्यांची परिस्थिती बघा कशी आहे. आरके सर असं काही काळजी करण्याजोगं वाटत नाही मला. होतील ते बरे. तुम्ही त्यांना सांभाळा, मी बघते. शालीन
कितने टाइम से बजा रही हूँ क्या तू पण आरके सर हे काय मला सोडा नकोय का आता? आरके सर नाही भाई. अरे आपल्या सेटवर नाही का तो बेवडा आप्पा होता, तो ज्युनियर आर्टिस्ट. हा, तो दारू प्यायचा, मग त्याची उतरवायला नाही का ते सोडावाली ट्रिक वापरायचे सगळेजण. बुवाली याद आई. आले बाबा तुझे ते माझ्या नव्हतं लक्षात आलं. एक मिनिट मी यायला हुशार येते. आरके सर त्यांना प्यायला दे. आरके सर थोडं पिलो हा, बरं वाटेल बरं. हळूहळू सावकाश सावकाश. ते काय धरतेस तू? सोड. आरके सर इकडे या. आरामात. आता अजून कोण आला आता? परमेश्वरा. मोहिनी तू ये लवकर ये. मुकुंद तुझं काय काम आहे इथे? आरके सरांचा आवाज आहे. हा काय प्रकार आहे सगळा? ते उलट्या करतायत. ते मलाही दिसतंय. अगं ते आपल्या घराबाहेर त्यांची गाडी लागली होती आणि ते पडले होते असेच बेशुद्ध. तुझे बाबा कसं तरी त्यांना आतमध्ये घेऊन आलेत. अरे बापरे. आई आरके सर आपल्या घरी आहे, ते बाहेर कोणाला माहित नाहीये ना? नाही. ती पारूबाई असणार असेल ना, तिला बाहेरच्या बाहेर कळटवा. आरके आपल्या घरात आहे आणि अशा अवस्थेत त्याने बघितलं तर गावभर करेल यार. अजून प्रॉब्लेम बातमीत मारू लागली. आतमध्ये येऊ देऊ नको तिला. अहो, पाठीवर हात फिरवा ना. त्याचं इथं पकडा म्हणजे बरं वाटतं. उलटी येत असते. झेपत नाही तर प्यायची कशाला? बंटीजी. आरके सर. हो इन्स्पेक्टर साहेब. हो काय डोक्याला ताप आहे. तुम्ही तर मला या घरचा पर्सनल इन्स्पेक्टर करून टाकले है ना. सरकार बहुतेक तुमची सगळी लफडी निस्तरण्याचाच पगार देते मला. काय मोहिनी मॅडम, 3 महिन्यामध्ये मी दुसऱ्यांदा तुमच्या घरी येतोय. आज तुम्हाला काही फुटेज नाही. हा कुठे आहेत तुमचे लाडके हिरो? कुठे आहेत? रोल नाही तर नाही पण सेल्फी घेतल्याशिवाय मी काय जाणार नाही आज. इन्स्पेक्टर साहेबांना सेल्फी हवी. हो पण ओकताना कशी दिसेल सोबत सेल्फी? आरके साहेब ना. तुम्ही आत या ना. इकडे या ना. इकडे या बंटीजी. ये आरके सर आहेत. सर. दीपा मॅमने सेटवर सांगितलं होतं पोलिसांना कळवू नका. त्यांना जर हा राडा कळला तर. हॅलो दीपा मॅम. व्हॉट? नो. दिस इज इम्पॉसिबल. काय बोलतोयस तू? काय झालं? एक काम कर, आरकेला छान प्रेझेंटेबल बनव आणि पुढच्या 1 तासात तो मला सेटवर हवाय. मुहूर्ताचा शॉट आज आहे आणि तो आजच होणार. कळलं? ठेव. कुठे सापडला राघव? तुमच्या मोहिनीच्या घराच्या बाहेर ड्रंक. आणि पोलीस पण आले होते. त्याचा मॅनेजर त्याने बोलवलं होतं पोलिसांना.
बंटी useless. सांगा ना आता काय करायचं? अजून कोणाकोणाची तोंड बंद करणार आहोत आपण? पण मला हेच कळत नाहीये, राघव त्या उकिरड्यावर गेलाच का? तो उकिरड्यावर गेला होता की 5 स्टार हॉटेलमध्ये गेला होता हा मुद्दाच नाहीये. आता मुद्दा हा आहे की आरके दारू पिऊन मोहिनीच्या घराबाहेर सापडला. तुम्ही तर म्हणाला होतात की तो नाटक करतोय. दारू पिऊन तो तिच्या घरी गेला. इतकं खरं नाटक? सरळ सरळ तुमच्या समोर ती त्याला मॅनिप्युलेट करतेय, कंट्रोल करतेय. मी आधीच सांगते हा, मोहिनी जर अशीच मध्ये मध्ये येत राहिली ना आमच्या, तिची विल्हेवाट लावण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. काढा बंटी साहेब, अजून फोटो काढा. काढा काढा. मुकुंद, तुला सिक्युरिटीने आत कसं सोडलं? कोण? हा, म्हणजे खांद्यावर हात ठेवा. तुमचा नाही हो, यांचा. हा ठेवा ठेवा. आरके सर हात त्यांना खांद्यावर. काढा बंटी. ऐक ना, जरा लिंबू सरबत घेऊन येशील? हो wanted. थँक्यू सर. अरे सॉरी, जरा ते मला. बसा सर. बसा. मुकुंद, डोळे लाल दिसत आहेत, लाल. हा साहेब, गॉगल काढा. हा काढा. साहेब, आरके सरांना द्यायचं आहे. आरके साहेबांचा. हा घ्या. सर गॉगल जरा PR लागतं. वा. साहेब ऐका ना, मी काय म्हणतोय, परिस्थिती बघायचा ना काय चाललंय. आणि आता झाले ना, म्हणजे फोटोज काढून झाले ना, बस ना आता. आले चांगले आले असतील. बंटीजी दाखवा ना. मस्त आहे, खूप दाखवा. आलेत, बरे आलेत. ठीक आहे, झालं काम आता. बाळ कसलं फोटो काढण्याचं? नाही. अहो, हे बंटी साहेब आले होते ना तक्रार घेऊन, यांना शोधायचं होतं. पण आता तक्रारीची काही गरजच नाही, आरके साहेब घरीच सापडले. थँक्यू. हो, अगदी थँक्यू. आणि सर, तुम्ही या ना सेटवर गेस्ट म्हणून. मी रोल देतो तुम्हाला, प्रॉमिस केलं होतं मी. अरे वा मुकुंद साहेब, तुमच्या आशीर्वादानं मला चित्रपटात नवीन रोल मिळतोय. हा, चला भेटू मग आता. हा, सांभाळा. हा, चला येतो मी. हो. मोहिनी, आता पटापट आरके सरांचा मेकअप कर. दीपा मॅमचा फोन आला होता, त्या म्हणाल्या की आरके सरांना प्रेझेंटेबल बनवा आणि सेटवर घेऊन या, मुहूर्ताचा सीन करायचा आहे. प्रेझेंटेबल बनवा? दीपा मॅम म्हणाल्या. मॅडम म्हणाल्या. करा मग आता काय, मेकअप प्रेझेंटेबल बनवा आरकेला. बघते मेकअप. मोहिनी, छोड आरके सर, लिंबू सरबत घ्या, बरं वाटेल. आई, तू कधी आला? ब्रश आहेत बघ तिकडे. सॉरी, ते थोडं. अहो नाही, राहू दे. हे लिंबू सरबत प्या, बरं वाटेल तुम्हाला. हँगओव्हर हे बेस्ट आहे. हो. बाबा,
अरे ओके मी डायलॉग ऐकू का स्क्रिप्ट पाठ आहे अख्खी येस सर मुकुंद हात हलका आहे तुझा मोहिनी गुड पहिल्यांदाच मेकअप ही काय पद्धत झाली वागण्याची? तुम्ही कोणी साधी व्यक्ती आहात का? नाही ना? सुपरस्टार आहात ना? तुम्हाला लोक मान देतात, आदराने बघतात. तो मान कमी होईल असं काही करू नका. सुपरस्टार आरकेच्या फिल्मचा मुहूर्त आहे. तो दणक्यातच झाला पाहिजे. कळतंय तुम्हाला मी काय बोलतेय? सर कळतंय? सावरा स्वतःला. सावरे स्वतःला सावरेन मी फक्त तू सांगितलंस म्हणून प्रॉमिस डोंट वरी चलो थांबा. कुठे चाललाय? मुहूर्त आहे सेटवर माझा मेकअप अजून झालेला नाहीये. शांत बसा. हिटलर आहे हिटलर. मोहिनी चिडू नको. अहो पण गाडी कोण चालवणार? म्हणजे कसं की सरांची गाडी नवीन आहे, ऑटोमॅटिक आहे ना. मला फक्त मॅन्युअल गाडी चालवता येते. मुकुंद तू चालवशील गाडी? नाही नाही मी पण नाही चालवणार. बंटीजी तुम्ही ड्रायव्हरच्या शेजारी तरी बसता. मी त्या गाडीत कधीच बसलो नाहीये. तुम्ही ड्रायव्हरला बोलवा ना बंटीजी फोन करून, नाही का? नाही ड्रायव्हर कशाला मी आहे ना मी घेऊन जातो सरांना सेटवर सर डोंट वरी मी चालवतो गाडी. चल ना बंटी. नाही नाही आरके सर एक मिनिट तुम्ही आता गाडी चालवायची नाही आणि ह्या अशा परिस्थितीत तर नाहीच नाही. ड्रिंक अँड ड्राईव्ह एकतर गुन्हा आहे माहिती आहे ना तुम्हाला. पण मीडियाच्या हाती ही जर गोष्ट लागली ना की तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होतात तर बवाल होईल. कशासाठी हवं हे सगळं? मी सोडणार आहे तुम्हाला सेटवर आणि यावर मला कुठलंही डिस्कशन नकोय. ओके प्लीज. मोहिनी एक काम कर ना तू सरांचा मागच्या सीटवर बसून मेकअप करशील? हो. आपण निघूया म्हणजे वेळेत तरी पोचूया. काय आरके सर एक मी येतो. सावकायचा ग. हा फोन कर जरा पोचल्यानंतर. हो. त्याशी आलो चहा पिऊ. हॅलो. हा मुकुंद निघालास? हा ग्रेट. किती वेळात पोचताय? व्हॉट? तू अधिकांनी सांगितलंस मला इडियट. हे फोन. चला तुमचा मुलगा पोचतोय 5 मिनिटात. मुहूर्त आणि पूजा आटपून घेऊ. कधी सुधारणार ग तू? तुला आत्ता सांगितलं ना मी जरा शांत हो. मला हँडल करू दे सगळं. तुम्ही गोष्टी कशा हँडल करता ते बघितलं मी. आणि कसं आहे आरके सोबत मला आता नव्याने सुरुवात करायची. पूजा मुहूर्त त्यासाठीच ठेवलाय मी. आणि पहिल्या शॉटची क्लॅप तुम्हाला द्यायची. बघताय काय तुमच्या मुलाची फिल्म रिझ्यूम होतीये. कम ऑन. हे बघ दीपा क्लॅप तुम्हीच देणार आणि हे ठरलं.